नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबी बेसन। त्यासाठी आपण घेतलेले आहे तेल, त्यात टाकलेला आहे जिरा आणि कापलेला कांदा। कांदा परतून झाल्यानंतर त्यात हळद, तिखट, मीठ हे सगळं टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण पत्ताकोबी छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही लांब याच्यामध्ये पण कापून घेऊ शकता। ती मग आपण टाकलेली आहे। त्याला थोडंसं 5 मिनिट परतून घ्यायचं सो दॅट ते थोडं क्रिस्पी बनेल। आणि तसं ते झाल्यानंतर तुमच्या गरजेनुसार त्यात बेसन टाकायचं। मी यात 3 चम्मच टाकलेले आहे। बेसन टाकल्यानंतर त्याला पण तेलामध्ये होऊ द्यायचं 4 ते 5 मिनिट। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर त्याचा असा कलर येतो, त्याला खालून लागून नाही द्यायचं। आणि तेच झाल्यानंतर लगेच थोडं थोडं पाणी टाकून त्याला शिजवू द्यायचं। शिजवून झाल्यानंतर तुमची पत्ताकोबी तयार आहे। मऊ आणि चविष्ट अशी पत्ताकोबी आवडेल। तुमच्या लहान मुलाला ही नक्की आवडेल। प्लीज ट्राय करून बघा। थँक्यू।